मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मसालेदार बटाट्याचे काप। मुलांना टिफिनला द्यायसाठी मी बनवणार आहे। हे मी 4 बटाटे घेतले आहेत। आता त्यांना मी हे सालपटवरचं सगळं काढून घेते आणि तुम्हाला मी चिरून दाखवते। आता टाकायचं आणि 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवायचे ते। हे बघा मी सगळे बटाट्यांचे सालपट काढून घेतले आहेत। आता त्यांना चिरून घेते। असे चिरून घ्यायचे, असे बारीक बारीक काप करायचे त्याचे, जास्त बारीक नाही जास्त जाड नाही। हे बघा असे हे सगळे बटाट्यांचे काप मी आता करून घेते। हे बघा मी मस्त आता काप करून घेतले आहेत आणि दोन्ही पाण्याने धुवून टाकलेले आहेत त्यांना। आता हे पाणी सगळं निथळून घेते। हे बघा मी सगळे काढून घेतले, पाणी गाळून घेतलं चांगलं। हे बघा गळून गेलं पाणी सगळं, काहीच पाणी नाही आहे। आता हे तेलामध्ये आपल्याला फ्राय करावं लागतील। मी तवा ठेवून घेतलेला आहे। आता त्याच्यावर तेल टाकू आपण। हे बघा किती छान काप केलेले आहेत, खूप छान राहतात हे, मुलांना खूप आवडतात। आता मी तेल टाकून घेते। अगदी कमी वेळात थोड्याच वेळात छान होणारी रेसिपी। हे बघा असे सगळे तळून घ्यायचे, ते थोडे थोडे करत तळून घ्यायचे सगळे मिक्स करा। मोठा गॅस ठेवू आपण, आलटत पलटत तळून घ्यायचे छान। आणि असं परतवतच राहायचं, मस्त होतात ते। थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपण मस्त त्याला फ्राय करून घेऊ। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे ते सगळं। हे बघा मस्त झाले, आता रंगही चेंज झाला त्याचा आणि आता काढून घेते, झाले ते। आता हे सगळं काढून दाखवते तुम्हाला। हे बघा मी आता सगळे काढून घेते। आता हे दुसरे पण तसेच तळून घेते सगळे। हे पण सगळेचे सगळे आता तळून घेते मी मस्त। आता होऊ देते मी हे दुसरे। हे बघा किती छान तळून झाले हे पण। हे बघा हे दुसरे पण मस्त होत आहेत। असेच तळून घ्यायचे सगळे। मग तुम्हाला सांगते मी कसं करायचं। बघा किती छान मस्त सॉफ्ट झालेले ते बघा। हे बघा मस्त सॉफ्ट झालेले आहेत बघा सगळेचे सगळे। मुलं आवडीने खातात ते। हे बघा हे पण मस्तपैकी झाले आहेत। आता हे पण काढून घेते मी। आता याच्यामध्ये थोडं मी मीठ घालते चवीप्रमाणे, मुलं आवडीने खातात। आता याच्यामध्ये मी लाल तिखट, आमचूर पावडर हे थोडं चटपटी लागतं, थोडी हळद घालते, चाट मसाला थोडासा आणि हे आपण असं मिक्स करू।
हे बघा चटपटी बटाट्याचे काप रेडी झाले बघा. मुलांना टिफिनला द्यायसाठी या मग बटाट्याचे काप खायला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.